नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन रिगार्डिंग बोलणार आहोत, जो की आहे नोंदणी मूल्यांकन विभाग. तर ह्यामध्ये ग्रुप डीच्या वॅकेन्सी सुटल्या आहेत, जे की सरळ सेवा भरतीने वॅकेन्सी निघाल्या आहेत. तर त्या संदर्भात आपण ह्या नोटिफिकेशनमध्ये काय काय डिटेल्स आहेत तर सर्व काही आपण बघू. तर ह्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्कीच ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असे मराठीमध्ये नवीन नवीन रिक्रुटमेंट आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येतो. तर चला सुरुवात करूया. सो तुम्ही इथं बघू शकता, तर आपण त्यांची जो ऑफिशियली नोटिफिकेशन आहे त्याच्यावरती आलो आहेत. तर ह्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट्स पार्ट्स आहेत ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. भरपूर मोठी हे PDF आहे. याच्यामध्ये आपण एक एक पॉईंट बघितला तर खूप आपला जास्त वेळ जाईल. तर त्यामध्ये मी जे जे इम्पॉर्टंट्स पार्ट आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला आपण पाहूया. तर तुम्ही इथे समोर पाहू शकाल, तर हे त्यांचं ऑफिशियली हे आहे. तर ह्याचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत ते मी तुम्हाला इथे पुढे डिस्कस करतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी डेट्स बघू शकता. तर इथं 22 तारखेपासून फॉर्म स्टार्ट झालेत. तर तुम्ही इथं बघू शकता 22/4/2025 पासून तुम्ही ऑनलाईन फॉर्म अप्लाय करू शकता. आणि याची जी एक्झाम आहे पूर्ण IBPSने कंडक्ट केली आहे. तर याची पूर्ण एक्झाम IBPSकडे दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जेवढं काही हे नाही, तर तुम्ही फॉर्म नक्कीच भरून घ्या. आणि ह्याची जे लास्ट डेट आहे 10 मेपासून तुम्ही ह्याचा ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. आणि याची ऑनलाईन फी भरण्याची बी डेट जी आहे 10 मे आहे. तर त्या डेटपर्यंत तुम्ही हे फॉर्म फिल करून देऊ शकता. तर ह्याची जेव्हा एक्झाम होईल त्याच्या 8 दिवस अगोदर तुम्हाला मेल किंवा SMS थ्रू त्याची इन्फॉर्मेशन भेटेल. तर हे ह्याची इम्पॉर्टंट डेट्स आहेत. चला आपण पुढच्या पार्टवरती वळूया. तर आपण बेसिक क्वालिफिकेशनवरती जाऊया. तुम्हाला माहितीच असेल हे जी रिक्रुटमेंट आहे सिम्पली फक्त शिपाई कामगार ग्रुप डीची वॅकेन्सी आहे. तर ते फक्त याच्यासाठी तुम्हाला फक्त 10वी पास पाहिजे. कोणत्या पण बोर्डामध्ये चालेल, काही पण चालेल, फक्त तुमचं 10वी पास झालेलं पाहिजे. तर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही ह्या फॉर्मला भरण्यासाठी एलिजिबल आहोत. तर त्यासाठी पुढे एज वगैरे दिलेले आहेत, एजचे क्रायटेरिया वगैरे दिलेले आहेत. मी त्या ठिकाणी पण तुम्हाला पुढे दाखवतो. तर चला आपण स्लोली पुढच्या पार्टवरती वळूया. तर इथं तुम्ही बघू शकता हे जी मी इथं हायलाईट पूर्ण केलेलं आहे, हे जे हायलाईट पूर्ण केलेलं आहे हे जे आहेत ह्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. ह्या जे आपल्या महाराष्ट्रामधले पूर्ण जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर तुम्ही जास्त पॅनिक नका होऊ. तुमच्या ह्यामध्ये तुमचे जेवढे महाराष्ट्रामधले जिल्हे आहेत तर त्या ज्या ज्या ठिकाणी त्याची एक्झाम सेंटर आहेत, जे की IBPS पूर्ण फॉर्म भरून घेणार आहे. आणि ह्याची जी एक्झाम आहे पूर्ण TCSकडे दिलेली आहे. तर TCSचे ऑल इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप त्यांचे एक्झाम सेंटर आहे. तर त्या ठिकाणी तुमची एक्झाम होऊ शकते. तर तुम्ही इथं पाहू शकता ह्या ठिकाणी परीक्षा शुल्क आहेत. परीक्षा शुल्क तुम्हाला काय लागणार आहे ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर परीक्षा शुल्कसाठी तुम्हाला सिम्पली जे ओपनमध्ये आहे त्यांना इथे 1000 रुपये पे करायचे आहेत. आणि जे की इतर कॅटेगरीमध्ये SC ST आहेत त्यांना इथं 900 रुपये पे करायचे आहेत. आणि जे PWD दिव्यांग वगैरे आहेत, अनाथ आहेत, सैनिक आहेत, तर त्यांना इथं कोणतीही फी भरण्याची गरज नाही आहे. त्यांना इथं फी नाही लागणार आहे. तर ह्या ठिकाणी जे तुम्हाला ॲप्लिकेशन वगैरे करायचं आहे त्यासाठी एक इम्पॉर्टंट डिटेल दिली असते की ज्याचे तुम्हाला काय त्याची हे डिटेल्स पाहिजे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी. तर तुम्ही अगोदर IBPSचे फॉर्म भरले असेल तर तुम्हाला एवढा काही डिफिकल्ट जाणार नाही फॉर्म भरण्यासाठी. तर ह्या ठिकाणी बघू शकता अर्ज नोंदणीसाठी तुम्हाला ह्या ठिकाणी URL दिलेली आहे वेबसाईटची. तर ह्या URL वरती जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म वगैरे फिल करून घ्यायचा. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यायचं जे की IBPSचं आहे. तर ह्या पोर्टलवरती तुम्हाला बाकीची पूर्ण डिटेल्स मिळून जाईल. आणि ह्याची जी लिंक आहे मी आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी पण देतो. तिथून पण तुम्ही ऑनलाईन फॉर्म घरी बसून भरू शकाल. तर त्या ठिकाणी आणखी मी व्हिडिओ नाही बनवला. तुम्हाला काही दिवसामध्ये तो पण व्हिडिओ येऊन जाईल की तुम्ही ऑनलाईन कसे अप्लाय करू शकाल घरी बसून. तर यापुढे थोडे काही एवढं इम्पॉर्टंट नाही दिसत, बट जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण नक्कीच डिस्कस करूया. ह्या ठिकाणी तर पूर्ण कागदपत्राचा तक्ता दिलेला आहे. हे कागदपत्र तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहेत. हे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करते वेळेस हे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स इथे लागतील. सो तुम्ही हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल करून घ्या.
तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर ही जनरलसाठी किती एज, नॉर्मलसाठी किती किती एज आहे लागतील इथं फॉर्म फिल करण्यासाठी, एलिजिबिलिटीसाठी. तर ते तुम्ही इथं चेकआउट करून घ्या. तर ह्याची जे PDF आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती चॅनलवरती टाकतो, तिथून पण तुम्ही हे सगळं रीड आउट करू शकाल. तर इथे बघू शकता तुम्ही, तर हे पूर्ण वॅकेन्सी डिटेल्स आहेत. तर कोण्या कोण्या प्रवर्गासाठी किती किती वॅकेन्सी अवेलेबल आहेत, तर ह्या ठिकाणी सर्व इथे दिलेले आहे. तर तुम्ही हे सगळं चेकआउट करून घ्या तुमच्याकडे डिटेल्ससाठी. तर ह्या पूर्ण तुम्हाला थोडं डीपमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, तर त्यामुळे मी याची PDF तुम्हाला तिथे शेअर करेल, तुम्ही तिथून चेकआउट करून घ्याल. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जी आपली एक्झाम होणार आहे, एक्झामची इथं सब्जेक्ट काय काय राहतील इथे दिलेलं आहे. मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता हे वगैरे दिलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या रिगार्डिंग बोलून घ्या आणि हे सब्जेक्ट तुम्ही स्ट्रॉंग करून घ्या, कारण ह्याच्या जोरावरतीच तुम्ही एक्झाम तुमची क्रॅक करू शकाल. ऑलमोस्ट आता जेवढे काही ते पार्ट होते इम्पॉर्टंट, ते सगळे काय आपण इथं डिस्कस केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे सगळे काही डिटेल्स बेसिक आहेत ते लक्षामध्ये आले असेल. तरी तुम्हाला काय याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल, तर तुम्हीच नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे काही तुमचे डाऊट्स वगैरे आहेत त्यांचा मी नक्कीच रिप्लाय देईन. आणि तुम्हाला काही बाकीच्या शंका वगैरे आली, तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती पण मेसेज करू शकता, नाहीतर इंस्टावर फॉलो करून इंस्टावर पण तुम्ही मला बेसिक क्वेश्चन विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला त्याचे आन्सर देईल. तर आय होप हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि जे आपल्या महाराष्ट्रामधले जे 10वी पास आहेत त्यांच्यासोबत हे नक्कीच व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना पण थोडी इन्फॉर्मेशन भेटेल आणि ते पण एलिजिबल होतील फॉर्म वगैरे भरण्यासाठी आणि एक्झाम देण्यासाठी. एक्झाम देतील ते पण. तर चला, परत भेटूया एक नवीन व्हिडिओ, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.